वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे खूप छान असणार. तर म्हटलं चला, खूप दिवसांपासून आपण मोठा व्हिडिओ बनवलेला नव्हता. छोटे शॉर्ट्स येत राहतात पण मोठा व्हिडिओ बनवायला थोडं होत नाही. आणि हे बघा, मम्मा जर थोडंसं काहीतरी ब्लॉग वगैरे करायला लागली, थोडं शूट करायला लागली, तर हे आमचं असं कार्टून आदो हे असं आमचं रडणं सुरू असतं. आता राग आला त्याला, तिकडे चालला गेला. हे आला मने थोडंसं शूट करायला घेतलं की हे आमचं थोडंसं लगेच रडणं सुरू होतं. हाय से हाय. सो म्हटलं चला, खूप दिवसांपासून तुमच्यासोबत काय आलं नाही, चक्का लागतो चक्का. सो आता वाजलेत सकाळचे ऑलमोस्ट किती 12:30 झालेत आणि अजून आमचा स्वयंपाक वगैरे सगळं राहिलंय. हे आमचं असं लाडूबाई चालू राहतं. कसं स्वयंपाक होणार? हां, कोण आपल्याला जेवायला देणार? दादू जेवण नाही करायचे. चला आता थोडंसं गोड गोड बोलून मी त्याला बसवते पुढे आणि स्वयंपाकाला लागते. एवढं रागात नको बघूस. चला बचा. नाही, आता मला स्वयंपाक बनवायचा आहे बेटा. आता तू इथं शांत बसायचं, इकडे तिकडे नाही जायचं. हे असं बिस्किट दिलं, हे असं फेकून द्यायचं, रिमोट इकडे लपवायचं, हे असं घाण करून ठेवायचं. सोफ्याचे कवर सगळे इकडे तिकडे ओढून मम्मा नीट टाकते आणि तू खराब करतोस. इकडे बघ आदू. अरे तुला तुला घेतलं बेटा, मग स्वयंपाक कोण करेल? स्वयंपाक कोण बनवेल? पप्पा ओरडतील आपल्याला, जेवण नाही बनवलं अजून. झोपतोस का तू बेटा? स्वयंपाक बाकी ना अजून. सो आता त्याला थोडंसं खेळायला लावलंय आणि तोपर्यंत स्वयंपाक बनवून घेते. एकदम फास्ट पटापट सगळं स्वयंपाक बनवावं लागणार आहे ते. अदू सो काय करायचं स्वयंपाकात हे मोठं कन्फ्युजन असतं रोज सकाळी उठल्यावर. सो यांनी काल भरीतसाठीचे वांगे आणले होते. सो आज वांग्याचं भरीत बनवायचं आहे. ॲक्च्युली ते मला भाकरीसोबत आवडतं, भरीत खायला पण यांना चपातीसोबत आवडतं, म्हणून आज चपात्या बनवणार आहे. सो सगळ्यात आधी आता आपण वांगं भाजून घेऊया. तर याला मी ना सुरीने असे थोडे थोडे टोचे मारून घेतले, जेणेकरून ते मध्ये छान असं भाजलं जाईल. ॲक्च्युली याच्यापेक्षा आहे ना चुलीवर भाजलेले जे वांगे असतात ना, त्याची टेस्ट खूप छान लागते. पण आता इथं ऑप्शन नाही आहे, म्हणून गॅसवरच भाजावं लागणार आहे. सो आता वांगं भाजून होतं तोपर्यंत मी पोळ्यांची कणिक मळून घेते. चपाती बनवण्याच्या वेळी पिठामध्ये जर थोडंसं मीठ टाकलं ना तर पोळ्यांची टेस्ट खूप छान येते. म्हणून मी दरवेळी पिठामध्ये म्हणजे कणिक मळताना थोडं मीठ आणि तेल टाकतात. हे सगळं आता व्यवस्थित थोडं मिक्स करून घेते. सो कणिक मळताना मला आता एक थोडा किस्सा आठवला, तर तुमच्यासोबत शेअर करते. बिग बॉस बरेच जण पाहत असणार, मी पण पाहते. तर बिग बॉस मध्ये असा एक किस्सा झालेला होता की सागर दादा कणिक मळत होते आणि अनुश्री त्यांच्या जवळ उभी होती. तर मग सागर दादा पिठामध्ये पाणी टाकून ते मळत होते. तेव्हा अनुश्री त्यांना काय म्हणते की मी जेव्हा लहान होती ना, तर मग आई म्हणजे अनुश्रीची आई म्हणजे अनुश्रीची आई आहे ना, पीठ मळताना त्याच्यात पाणी टाकायची आणि मग सगळ्यात शेवटी आपण सगळे जसं थोडं तेल टाकतो कणिक नरम होण्यासाठी, तसं तिची आई करायची. तर मग तिला काय वाटायचं, ती सांगत होती सागर दादांना की मला असं वाटायचं की आमची परिस्थिती नाही आहे, सो म्हणून आम्ही तेल न टाकता पूर्ण पीठ हे पाण्याने भिजतो. तिला असं वाटायचं की पूर्ण पीठ म्हणजे जी कणिक असते ना, पूर्ण तेल टाकून सगळेजण मळत असतात आणि आमची परिस्थिती नाही आहे, म्हणून माझी आई त्याच्यात पाणी टाकून ते मळत असते. ती म्हणाली की मी जेव्हा मोठी होईल, मी खूप पैसे कमवेल, तेव्हा मी पण तेल आणेल आणि सगळं पीठ आहे ना तेलाने मिळेल. म्हणजे ते असं सांगत दादांना सांगत होते. आता तर मला ना अचानक आता कणिक मिळत किस्सा आठवला, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. खूप फनी, म्हणजे काय लहान मुलांच्या, ती खूप छोटी होती तेव्हाची गोष्ट ती सांगत होती. लहान मुलांच्या डोक्यात केव्हा काय येईल ना सांगता येत नाही.
काय चालू आहे? काय बघा, खायचं तर काही नसतं, पण त्याच्यातले सगळे असं बिस्किटं काढून फेकायचे. एक तर मग मम्माला त्रास द्यायचा, हो ना? हे असंच काहीच करायचं ना मिठू? हा, हे चम्मच खेळायला आवडतात आम्हाला. साधे चम्मच दिले तर ते नाही आवडत, हे चम्मच घेऊन घेऊन पळायचं. आणि जर मग लागलं तोंडाला की ते केवढी उपाधी आहे. काय करणार आता, हात पोचतो वरती. छान सगळ्या चपात्या वगैरे आता माझा करून झाल्या, ते ठेवून देते. आणि त्याच तव्यामध्ये आता इथं रात्रीची खिचडी मी गरम करायला ठेवली आहे. कढईपेक्षा आहे ना तव्यावर गरम केलेली खिचडीची थोडी टेस्टच वेगळी लागते, म्हणून मी नेहमी तव्यावरच खिचडी गरम करत असते. आणि रात्रीची खिचडी म्हणजे खानदेशकरांचं प्रेम. ज्यांना रात्रीची खिचडी आवडत असेल ना, वा वा, त्यांच्या तर तोंडाला एकदमच पाणी सुटलं असेल. सो मस्त आता मी ना थोडंसं इथं तेल टाकून एकदम मस्त कडक अशी गरम करून घेते खिचडी. मला तर खूप जास्त आवडते. दरवेळी मुद्दामून आहे ना रात्री मी थोडी एक्स्ट्राची खिचडी टाकत असते, जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी ती गरम करून खायला भेटेल म्हणून. आता हे इकडे छान असं भरीत पण माझं रेडी झालंय. सो सगळा स्वयंपाक वगैरे आता रेडी झालाय. आता जेवायला बसतो. सो आता दुपारी खूप जास्त ऊन पडायला लागलाय, म्हणून मी ताक घरीच बनवलंय. आज दह्यापासून ताक बनवलंय. आता याच्यात मला माझ्याकडे बुंदी पण आहे, ती पण टाकायची. सो दुपारी उन्हाचं थोडं बरं असतं, म्हणून मी तो बनवून आता फ्रीजमध्ये ठेवून देते. सो आता आता झोप लागती म्हणून खूप चिडचिड होतंय. आता चला चला काय करून दे, बाय बाय. सो आता दुपारचं जेवण वगैरे सगळं आवडून झालंय, भांडे वगैरे सगळं आवडून झालंय. आणि आजूचा आता झोपायचा वेळ झाला, म्हणून थोडी किरकिर करणं त्याचं सुरू होतं, म्हणून त्याला झोपवते. आता झोपायची वेळ झाली ना स्वतःहून आपल्याजवळ येतो आणि रडत असतो. त्याच्यावरून आपल्याला समजून जातं की याला झोप आली असं रोजच्या टायमाला. सो आता याला झोपून माझे राहिलेले थोडे कामं आहेत जे मला करायचे आहेत ते आता करते. झोपल्यावर 1-2-2.5 तास तरी तो झोपतो, तेवढ्या वेळात माझे जेवढे कामं असतात ते मी आवरून घेत असते. सो आता मी माझा व्हिडिओ देखील इथं संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, कमेंट करा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. आपण इथे थांबू आता. परत भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.